मित्रांनो, मुंबई बिनजोडमध्ये नेहमीच आपल्याला एक शुभम डॉनचा एक वर्चस्व बघायला भेटलेला आहे आणि त्याची मागच्या वेळेस पण आपण बघितलेलं की एक विक्रमी करार बघायला भेटलेला. त्याचप्रमाणे आज देखील काहीतरी नियोजन आहे. चला शेठशी बोलूया. शिवादादा नमस्कार. नमस्कार. शिवादादा, आज शुभम डॉन मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटला. कसं काय नियोजन आहे? चांगलंच नियोजन आहे. बैल खुऱ्या करण्यासाठी वरती पाठवला होता, त्याच्यामुळे मैदानात दिसत नव्हता बैल. दादा, मागच्या वेळेस तुमची बाहेर घेतलेली तेव्हा कुठून कुठे तुमचा करार झालेला. फेब्रुवारी महिन्यापर्यंतच काहीतरी होता आणि तो मला तर वाटतं आता संपलाय. काय सांगाल? हो, आता ते आमच्या दोन्ही मालकांच्या योगेश्वरी कालगाव आणि माझ्या दोघांच्या संमतीने तो करार आम्ही रद्द केला आहे. ओके. आणि मला तर वाटतं आता शेट आलेले आहेत. एक कराराचा एक बॅनर बघायला भेटलेला आज. त्याच्या संबंधितच आपण बोलणार आहोत. दादा, तुम्ही बोलताय की शेटशी बोलू? शेठशी बोला ना. विशाल दादा नमस्कार. नमस्कार. दादा, शुभम डॉन नेहमीच तुमच्या नियोजनाखाली एक चांगला नेहमीच टॉपमध्ये पलताना बघायला भेटलेला. आज देखील एक करारपत्र तुमच्या हातामध्ये दिसतं. कसा काय प्रकारचा करार आहे? सर्वात प्रथम सांगू इच्छितो की पहिला शुभम डॉनचा करार हा आमचा शिवादादा म्हात्रे नारायण यांच्याशी मैत्रीपूर्वक झालं होतं. योगेश दादा वारे यांच्याशी त्यांचा करार पूर्ण दोन्ही मालकांच्या सहमतीने करार रद्द झाला. तेव्हा ऐक रे दोन मालकांच्या सहमतीने करार झालेला होता, योगेश दादा वारे आणि शिवादादा म्हात्रे यांचा. तर शिवादादाचा आणि आमचा करार दोन्ही मालकांच्या सहमतीने करार हा कॅन्सल पण झाला. तेव्हा शिवादादा आणि आमचं त्यांच्याशी बोलणं झालं, तर ते बोलले का मला बोलले शिवादा का योगेश दादा बोलले आता आपला करार संपन्न झालेला आहे. बोलतं आपल्याला बैल बोलतं दुसरा कोणाला म्हणजे आपल्या म्हणजे जवळचे कोण असतील जसं म्हणजे आता जसं तुम्ही शुभम डॉनला तुमच्या नियोजनात पहिले तसंच ते आपल्या समोरचे जे करणारे म्हणजे आपल्या नियम अटी ज्यांना मान्य असतील त्यांच्या योग्य तर निर्णय घेऊन बोलतो तुम्ही करार करा. तर मी आमच्या आकाश दादा दुंद्रेचे आकाश चांगा शेट उसटकर दुंद्रे यांचं आमचं बोलणं झालं होतं खिडकालीला. तेव्हा खिडकालीच्या मैदानामध्ये ते बैलाजवळ आले होते स्वतः. तेव्हा मला बोललं हा शुभम डॉन का? मी हा. तर बोलतं कसं काय बरं करारावर शिवदादाचा आणि योग्य दादा दोन मालकांचा करार झालेला आहे बरं. तर ते बोलले का बोलतं आगामी कालामध्ये तुमचा करार झाल्यानंतर मुंबईमध्ये जर बैल पालवायला येणार असेल तर आपण 100% बोलतो बैल करारावर घेऊ. असं त्यावेळी झाला होता. दोन मालकांच्या सहमतीने करार झाला. आता योगेश दादा वारे यांच्याशी सगळं म्हणजे सहमतीने कागदपत्री हा करारनामा आहे बैलाचा. ओके. आणि दोन्ही मालकांच्या सहमतीने शिवादादांनी त्यांचा करार रद्द केलेला पेपर टाकलेले आहेत, बॅनर टाकलेला आहे ना. शिवादादांच्या सहमतीनेच हा करार झालेला आहे ना. आमच्या सर्वांच्या म्हणजे नियोजनात बैल पळेल. ओके. दादा, आजपासून बैल कोणत्या नावाने पळणार आहे? श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री आकाश चांगा शेट उसटकर दुंद्रे पनवेल. मला तर वाटतं दादांची पण बरीचशी बैल आहेत. एक मोठ्या दावणीला आज आपला नंदी करारनाम्याने करार करून जात आहे. कसं काय आनंद आहे आणि एक खुल्या मनाने जेव्हा नंदी देतो तेव्हा एक चांगला टॉपलाच पळतं. काय सांगाल? शेटचा केला एक 15 वर्षा अगोदरपासून शेटना मी बघत आहे चांगा शेटला. त्यांच्या पहिल्यापासून नंबरचेच बैल होते. ज्या टायमाला म्हणजे सोशल मीडिया नव्हती त्या टायमाला सरपंच नखऱ्या तुफान ही नामांकित बैल पालाची त्यांचे आदत वयामध्ये. आणि त्या टायमाला एवढा म्हणजे लाईव्ह व्ह्यूचा हे नव्हतं. तेव्हापासून शेटचा पहिल्यापासून एक नंबरचा शौक असायचा. आणि शेट हे पंडित शेठ फडके यांचे एकदम जवळचे सहकारी. ओके. दादा, एकदम काय बोलतात वरच्या म्हणजे घाटावले जे मालक आहेत त्यांच्याशी आणि आकाश दादांशी एकदम निगडीत चांगले संबंध करून हा करारनामा झालेला आहे का? दोन्ही मालकांच्या सहमतीने झालेला करार आहे. त्यांना पण म्हणजे जे आमचे करार करून घेणार म्हणजे कोण आकाश दादा त्यांचा आणि त्यांचं एकदम मत जोडलेलं दोन्ही मालकांच्या ह्याच्यात. त्याही बोललेलं त्यांना सगळ्या गोष्टी योग्य आहेत ना. कागदोपत्री करार झालेला आहे. चालेल. आकाश दादाशी बोलतो एक मिनिट. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, कसा काय आनंद आहे आजचा? कारण का एवढा चांगला नंदी मला तर वाटतं मुंबई बिनजोडला दुसऱ्यामध्ये एकदम टॉप पळत असेल तर आपला शुभम डॉन आहे. आज तो तुमच्या नावाने पळणार आहे. आज एक चांगली लक्ष्मी तुमच्या दारी आलेली आहे. हो, माझा सुरुवातीपासून या नंदीकडे लक्ष होता. जेव्हापासून मी अंजपला गाडी खेळलो होतो याची तिथून माझं लक्ष होता हा मला काय करून करार करायचाच आहे. आज मी शिवदादाशी बोललो होतो. ओके. शिवदादा बोलला का थांब जरा माझा झालेला आहे, तो जर झाला का मी तुला देतो, मला शब्द दिला होता. दादा, किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत हा करार असणार आहे? आजपासून ते 15 जून पर्यंत करार. ओके, म्हणजे सीझन संपेपर्यंत. दादा, सीझन संपेपर्यंत कशा काय प्रकारचे नियोजन करणार आहेत तुम्ही शुभम डॉन? नियोजन आम्ही शिवदादा, विशाल आणि मी तिघे मिळून नियोजन करणार. ओके. चांगला नंदी धावून आलाय. एकदम टॉपचा नंदी आहे. टॉपचा नंदी आल्यावरती टॉपच्या शर्यती आता नेहमी तुम्ही करत आलाय. याच्या नंतर कशा काय आपल्या शर्यती बघायला भेटेल? टॉपच्याच खेळणार आम्ही.
नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला, एक चांगला नंदी तुमच्या दावणीला आलाय. आनंद पण आजचा काही वेगळाच असेल आणि आज शर्यत पण असेल, काय बोलताय? शर्यत आज बघू आता का यांना विचारतो, हम्म. नाव असेल त्याच्यावर फिरवतो. चालेल. शिवादादा बघा, आता कुठून कुठेतरी आपला करार कॅन्सल करून हा करार झालेला आहे. आज तुम्ही सर्वांनी सहमतीने एकदम हा करारनामा केलेला आहे. त्याच्यानंतर आज एक म्हणजे खऱ्या मनातून बैल दिल्याच्या नंतरच कुठे लागतं. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही हा एकदम चांगल्या पद्धतीने हा करारनामा रद्द करून त्यांना करार केलेला आहे का? नाही, एकदम खुल्या मनाने आमच्या वरच्या योगेश वारे कालगावचे त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या सहमतीने आणि आम्ही खुल्या मनाने करार केलेला आहे. दादा, कारण का कसं होतं कधी कधी ना म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे, पण कधी कधी आपल्या म्हणजे एखाद्या चुकीमुळे कुठून कुठेतरी आपापसात म्हणजे कधी वाद नको, म्हणून एकदम डायरेक्टली तुम्हाला विचारतोय की असं झालेलं का, बरोबर ना? दोघांच्या सहमतीने आणि त्यांचे पण बाईट पारणार आहे. ते रात्रीच आले होते इथे, तर त्यांना काहीतरी त्यांचं काम चालू आहे तिकडे, त्याच्यामुळे ते रात्रीच निघून गेले. त्यांचे सही वगैरे केले आणि ते निघून गेले. तर त्याच्यामुळे दोघांच्या सहमतीने करार झालेला आहे आणि त्यांची पण बाईट येणार आहे आपल्याला. ओके दादा, या कराराने तुम्ही खुश आहात का? हो हो, 100%. नक्की दादा, तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं. एक बघा, मुंबईमध्ये टॉपचा नंदी आहे आणि टॉपचा नंदी एखाद्या टॉपच्याच दावणीला गेला. शिवाशेठ म्हात्रेंनी पण खूप उंचावर नाव नेलेलं आहे. आता आकाश शेटची वारी आहे, आकाश शेटनी पण खूप उंचावर न्यावा ही देवाची प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.